आज महावितरणवर जो आपण मालजीपाडा, ससूनवगर, बोबतपाडा आणि कर्नालपाड्याच्या ग्रामस्थांच्या वतीने आपण जो मोर्चा आणलेला होता, त्या मोर्चासाठी देशमुख साहेब आणि रणधीर साहेब यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आणि त्याच्यात प्रमुख आपल्या मागण्या अशा आहेत की मालजीपाडा आणि ससूनवगरसाठी वेगळा फीडर आणि ससूपाड्यासाठी ज्या लाईन बाकी आहेत त्या लाईन टाकणं आणि जो ससूनवगरला ट्रान्सफॉर्मर पास झालेलाच आहे, जसा फक्त आता फंड याची बाकी आहे त्याच्यासाठी जागासुद्धा आपण ठेवलेली आहे आणि ती जागा ताबडतोब आपण कराल. तसंच कर्नालपाड्यामध्ये काही ठिकाणी एकच लाईन आहे, 2 लाईन नाहीच आहेत आजपर्यंत, त्या लाईन दुरुस्त करा. परत बोबतपाडा इथे जो ट्रान्सफॉर्मर होता तोच MSCBने काढून का नेला तुम्ही आता समोरच चौकशी लावलेली आहे. आणि त्या संदर्भात साहेब असं आहे की ह्या छोट्या मोठ्या म्हणजे विजेशिवाय मला तरी वाटते जगणं अपूर्ण आहे, आता काय आपल्याला सवय लागलेली आहे. आणि त्या संदर्भात तुम्ही जी सकारात्मक भूमिका घेतली मला तरी वाटते का जर 15-20 दिवसात जर होत नसतील या गोष्टी तर आम्हाला तरी वाटते साहेब पुन्हा आम्हाला येण्याला भाग पडू नये. तुम्ही स्वतः पूर्ण परिसराचा एकदा सर्वे करा. आणि प्रामुख्याने मागणी अशी आहे की जिथपर्यंत मालजीपाड्याचा फीडर चालू होत नाही तिथपर्यंत तिकडे असलेले RMC प्लांट, अनधिकृत मोठे बांधकामं जी आहेत, जी अनऑफिशियल आहेत, त्यांना तुम्ही कनेक्शन आमचं होईपर्यंत बंद करा त्यांना. कारण अजून जे वाढतील ते आमची गावाचे, आता आम्ही प्रामुख्याने गाव पहिल्यापासून इथे बसलेलो आहोत, जो बाहेरून व्यवसाय करायला येतो किंवा खर्चासाठी त्याच्यामुळे त्याचा भार आमच्यावर नाही पडला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही ऐकून घेतलं आणि मात्र वाटतं सकारात्मक भूमिका घेतली, त्याच्याबद्दल तुमचे खूप आभार मानतो. चालेल, धन्यवाद. आपण काम उद्यापासून कसं सुरू होईल ते बघूया आणि एक काम आपण पूर्ण करूया. चला.